म्हणी व त्यांचे अर्थ. आपली पाठ आपणास दिसत नाही, याचा अर्थ होतो स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला, याचा अर्थ आपल्यात जो दुर्गुण आहे त्याच दुर्गुणाबद्दल दुसऱ्याला दोष देणे. आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी, याचा अर्थ होतो माणूस प्रथम विवेक भ्रष्ट होतो, मग त्याचे नुकसान होत जाते. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्याच्या श्रमाचे फळ स्वतःकडे घेऊ पाहणे. आसुना मासू, कुत्र्याची सासू. जेथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही. इकडे आड तिकडे विहीर, याचा अर्थ होतो दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. इन मीन 3.25. फार अल्पसंख्या. इच्छा तसे फळ. जशी वासना असते तसे फळ मिळते. इच्छा तेथे मार्ग. कोणतीही गोष्ट करायची इच्छा असली की काहीतरी मार्ग सुचतोच. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राजे होते, याचा अर्थ आहे इच्छेनेच सारे घडले असते तर सर्वांजवळ भरपूर धनसंपत्ती असते. उचलली जीभ लावली टाळ्याला. मन मानेल तसे बोलणे. ऊन पाण्याने घरे जळत नसतात, याचा अर्थ खोटे आरोप केल्याने अपकीर्ती होत नसते. उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे, याचा अर्थ श्रीमंत माणसांपाशी खुशामत करणारे गोळा होत असतात. असंगाशी संग प्राणाशी गाठ, याचा अर्थ भलत्याच माणसाशी मैत्री जडली तर प्राण धोक्यात येतात. अडक्याची भवानी सापिकेचा सेंदूर, याचा अर्थ होतो क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च करणे. अल्पबुद्धी बहुगर्वी, याचा अर्थ होतो कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. अकातली गाय अन काटे खाय, याचा अर्थ होतो दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असते. आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान, याचा अर्थ होतो अडाणी लोकात जरासा शहाणा पंडितासारखा वागतो. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2, याचा अर्थ होतो अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळणे. असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा, याचा अर्थ असेल तर खूप उधळपट्टी करणे, नसेल तर उपाशी राहणे. अतिराग भीक माग. अतिरागाने एखादे कृत्य केले तर शेवटी तो भिकेस लागतो. अग अग म्हशी मला कुठं नेशी, याचा अर्थ
पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे. आईजीच्या जीवावर बायजी उधार याचा अर्थ होतो दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे. आईची माया अन पोर जाईल वाया याचा अर्थ होतो फार लाड केले तर मुलं बिघडतात. औट घटकेचे राज्य म्हणजे थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. औषधा वाचून खोकला गेला म्हणजे विघ्न परभारेच टळले. ऐत खाऊ गोसावी टोळ भैरव बैरागी म्हणजे आळशी लोकांचीही कधी कधी चंगळ असते. ओले जळते आणि वाळलेलेही जळते. वाईटाबरोबर चांगल्या माणसाचेही नुकसान होणे. एका माळेचे मणी एकसारखे गणी म्हणजेच सारख्या पदावर असलेल्याचा सारखाच स्वभाव असणे. ओठी तेच पोटी म्हणजे बोलावे तसेच वागावे. ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजेच सर्वांचा विचार घ्यावा परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे. एकाचे जळते दाढी दुसरा त्यावर पेटवितो विडी म्हणजे दुसऱ्यावर संकट आहे हे न पाहता आपला अल्पसा का होईना फायदा करून घेणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणजे एखाद्याने मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहान का होईना दुसरी वाईट गोष्ट करू नये. ऋण फिटेल पण हीन फिटत नाही म्हणजे कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य काढून टाकता येत नाही. उसाच्या पोटी काऊस म्हणजे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. ऊस गोड पण मुळ्या सोड म्हणजे परोपकारी माणसाला फार छळू नये. अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज याचा अर्थ होतो गरजवंताला अक्कल नसते. उधार तेल खवट याचा अर्थ होतो उधारीच्या वस्तूत काही ना काही कमी असतेच. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी म्हणजे जो मनुष्य उद्योग करतो त्याच्या घरी समृद्धी येते. उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ होतो अल्पज्ञानी फार बडाया मारतो. आयत्या बिळात नागोबा याचा अर्थ दुसऱ्याच्या श्रमाचे फळ स्वतःकडे घेऊ पाहणे. आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे सर्व आपलेच सगळे सोयरे. अंगावरचे लेणे जन्मभर देणे याचा अर्थ दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप याचा अर्थ अतिशय उतावळेपणाची कृती. कुडास कान ठेवी ध्यान याचा अर्थ होतो भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्या म्हणजे त्या बाहेर फुटतात. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ याचा अर्थ होतो देशद्रोही माणूस आपल्या देश बांधवांचे नुकसान करणारच. कोळसा उगाळावा तितका काळाच याचा अर्थ होतो वाईट ते वाईटच.